रामनामाचा जयघोष करण्यासाठी राम कुटुंबाने काढली भव्य शोभायात्रा। अयोध्येतील रामलल्ला मूर्तीच्या अभिषेकासाठी ठाण्यात रामाच्या नावाचा जयघोष करण्यासाठी राम मंदिराची प्रतिकृती बनवून विविध भागातून रामाच्या भक्तांकडून कलश यात्रा मिरवणूक काढली जात आहे। शनिवार दिनांक 6 जानेवारी रोजी ठाणे पश्चिम येथील फ्लॉवर व्हॅली गृहसंकुलाच्या वतीने राम परिवाराच्या वतीने ठाणे परिसरातून सदर कलश यात्रा मिरवणूक काढण्यात आली। यावेळी रथात वेशभूषा केलेले लहान मुलं राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान रूपी विराजमान झाले होते। भगवान रामाचे जयघोष करत भजन, ढोल ताशे आणि नृत्यगीतांसह भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। आरतीने मिरवणुकीची सांगता झाली। सदर प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, भाजप महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या श्वेता शालिनी, माजी खासदार आनंद परांजपे, माजी नगरसेवक नंदा कृष्णा पाटील, माजी नगरसेविका दीपा प्रशांत गावण, सचिन भोसले, TR खेतान, ओमप्रकाश झाजुका, चंद्रशेखर लोहिया आणि फ्लॉवर व्हॅलीचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच रहिवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देखिए, केवल मैं तो इतना कहना चाहूंगी कि हमारी पीढ़ी बहुत भाग्यशाली है। 500 साल के संघर्ष के बाद प्रभु श्री राम अपने घर अयोध्या लौट रहे हैं। इसमें बहुत लोगों के बलिदान, बहुत लोगों ने अपना सर्वस्व अर्पित किया है। हमारी पीढ़ी एकमात्र ऐसी पीढ़ी है जो साक्षात रामलला को लौटते हुए देख रही है। और इसीलिए माननीय पंतप्रधान जी ने कहा है कि हर घर दिवाली होनी चाहिए, हर घर में राम का नारा गूंजना चाहिए। फिर भी बहुत सारे ऐसे लोग हैं जो अयोध्या तक नहीं पहुंच पाएंगे। उनके लिए श्री अयोध्या धाम खुद चलकर उनके घर तक पहुंचा है, क्योंकि कहीं ना कहीं यदि आप अयोध्या जाना चाहते हैं तो हमारे अनेकों कार्यकर्ता, अनेकों ऐसे स्वयंसेवी संस्थाएं हैं जो आपको आपके साथ चलकर अयोध्या जाएगी। लेकिन फिर भी आप यदि नहीं पहुंच पाते हैं तो साक्षात श्री अयोध्या धाम आपके घर, आपकी नगरी, आपके सोसाइटी में आपके समक्ष खड़ी है। सिर्फ इतना जरूरत है कि हमारे अंदर राम, प्रभु राम के जीवन का आदर्श हमें समझना चाहिए। 22 जानेवारीला अयोध्यामध्ये त्या ठिकाणी मंदिराचं, त्या ठिकाणी अयोध्या मंदिरामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या या ठिकाणी लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे। देशामध्ये उत्स्फूर्त वातावरण या ठिकाणी 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये मंदिर निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होत आहे। आज या ठिकाणी ठाणे शहरामध्ये आमच्या प्रदेशाच्या नेत्या श्वेताजी शालिनीताई यांनी ठाणे शहरामध्ये अयोध्येमध्ये कसं मंदिर निर्माण होणार आहे आणि त्या ठिकाणी रामाचं दर्शन आज ठाणेकरांना गेली 4 दिवस झाले हा रथ ठाण्यामध्ये फिरतोय आणि या ठिकाणी अयोध्या मंदिराची पूर्ण कृती या ठिकाणी सादर केलेली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे।
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. रेमंड प्रकरणातील पीडित आदिवासी शेतकऱ्यांचे उपोषण. जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांचा जाहीर पाठिंबा. आदिवासींच्या बेकायदेशीर जमीन हस्तांतरित प्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी येणार अडचणीत. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या आदेशाला जिल्हाधिकाऱ्यांकडून केराची टोपली. ठाणे येथील पाचपाकडी येथील सर्वे नंबर 127, 128 अ, ब, 129-1 या मूळ निवासी आदिवासी शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या शेतजमिनी 7/12 उतारा वारस हक्काने आदिवासी कुळाच्या नावावर असताना या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावण्यात आल्या असल्याप्रकरणी रेमंड कंपनी विरोधात अनेक वेळा आदिवासी बांधव आणि जिजाऊ संघटना यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागत कारवाईची मागणी करून देखील याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून कुठलीच हालचाल न झाल्याने आता राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडूनच या प्रकरणाचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिल्याने आता जिल्हाधिकारी अशोक शिंगारे हे अडचणीत येणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. तर दुसरीकडे आज 8 जानेवारी रोजी पीडित शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे हुतात्मा राघोजी भांगरे चौक समोर शासकीय विश्रामगृह शेजारी तीव्र आंदोलन छेडत आमरण उपोषण पुकारले आहे. या आंदोलनास जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी पाठिंबा दर्शवला असून न्याय मिळेपर्यंत ते पीडित आदिवासी यांच्यासोबत राहणार असल्याचे सांबरे यांनी म्हटले आहे. नक्कीच जेव्हा जेव्हा समाजावरती अन्याय होईल, समाजातील दुर्बल घटकावर अन्याय होईल, त्यावेळी जिजाऊ त्या घटकाच्या बरोबर न्याय मिळवण्यासाठी असते. आपण बघितलं असेल का रेमंड बाबत अनेक ठिकाणी केसेस सुरू आहेत. त्यांनी केलेल्या केसेसवर कुठलाही तहसीलदार किंवा प्रांत निर्णय देत नाही किंवा ॲडिशनल कलेक्टर निर्णय देत नाही, परंतु समोरच्या माणसाच्या एक छोट्या छोट्या चुका शोधून आणि यांच्या केस फाईल केल्या जातात. राज्यघटनेने दिलेला जो अधिकार आहे आदिवासी बांधवांचा तो त्यांना मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांची 100 वर्षापासून कसत असलेली जमीन आहे, त्याच्यावर त्यांची घरं होती, शेती होती, या सर्व गोष्टी त्यांना परत मिळण्यासाठी त्यांच्याबरोबर जिजाऊ संघटना सर्वसाधारण गोरगरिबाला न्याय मिळण्यासाठी सोबत असेल. केलेले आहेत का त्या जमिनी आमच्या लागवडीखाली होत्या आणि त्याचे पुरावे आम्ही 100 वर्षाचे पुरावे दिलेले आहेत. पण जिल्हाधिकारी आजपर्यंत आमचे एवढे निवेदनं जवळजवळ 101 निवेदनं दिली आम्ही. राष्ट्रपती, राज्यपाल, त्याच्यानंतर आदिवासी आयोग, मुख्यमंत्री सर्वांचे पत्र आलेले आहेत त्यांना काय ह्यांना न्याय द्या म्हणून. पण आजपर्यंत हे आम्हाला न्याय द्यायला तयार नाही आहेत. ते कोणाशी तरी दबावाखाली ते काम करतात. आणि आता 5-6 दिवसापूर्वी मंडल अधिकारी रेमंडच्या जागा तिथे मोजायला गेला होता वाटतं आणि त्याला 10 लाखाची त्यांनी मागणी केली. ते पेपरला आलेलं आहे आणि त्याला अँटी करप्शननी पकडलेलं आहे, तेही आलेले. अशा प्रकारचे सर्व भ्रष्टाचार या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चालू आहे. आणि संपूर्ण रेमंड कंपनी आहे हे महाराष्ट्र सरकार चालवतोय का असा प्रश्न आम्हा आदिवासींना पडलेला आहे. उपोषणाद्वारे हक्क मागण्याचा प्रयत्न करतो. जरी मुख्यमंत्री आहेत त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे, पत्रव्यवहार केला, पण तरी सुद्धा आज तागायत त्यांच्या पत्राला काही त्यांनी उत्तर दिलेलं नाही. तसेच यापूर्वी राष्ट्रपती महोदय त्यांनी लेटर पाठवले, त्यांच्या सुद्धा पत्राला त्यांनी उत्तर दिलेलं नाही. त्याच्यानंतर आदिवासी आयोगाची पत्र आली, 5-6 पत्र आली, त्यांच्या सुद्धा आयोगाच्या पत्रांना सुद्धा त्यांनी उत्तर दिलं. असे दाबून ठेवतात. आणि आमची एक केस तर जवळजवळ 10 वर्ष दाबून ठेवली होती, ती ओपनच करायला तयार नाहीत. कोर्ट कचेऱ्यांच्या बाबतीत गेलं तर तिकडे सुद्धा दाबून ठेवतात, केसेस ओपन करत नाहीत आणि चालवत नाहीत. तारीख पे तारीख. आणि इकडे बघितलं तर तिकडे मोठमोठ्या उच्चुंग इमारती बांधायला सुरुवात केली, टॉवर्सचे टॉवर्स बांधायला, आणि त्यांचं विक्रीचं काम चालू आहे. आणि आम्ही आदिवासी बांधव तसेच उपेक्षित आहेत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
वसंत डावखरे स्मृतिप्रित्यर्थ भजन स्पर्धेत सिद्धिविनायक विजेते. महिलांच्या गटात अंतर्नाद मंडळ प्रथम. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समन्वय प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने ठाण्यात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत ठाणे येथील शांतीनगरमधील सिद्धिविनायक भजनी मंडळ व महिलांच्या गटात ठाणे येथील अंतर्नाद भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रविवार दिवसभर रंगलेल्या स्पर्धेत ठाणे, अलिबाग, नवी मुंबई, भांडूप, सांताक्रूज, बदलापूर आणि डोंबिवली येथील महिला व पुरुष भजनी मंडळाचा सहभाग होता. पुरुषांच्या गटात दिवा येथील गजानन प्रासादिक मंडळाने द्वितीय, अलिबाग येथील श्री बाप्पादेव प्रासादिक मंडळाने तृतीय आणि डोंबिवली येथील गांगेश्वर भजनी मंडळाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. उत्कृष्ट गायक म्हणून जयेंद्र पाटील व चिन्मय नाईक, उत्कृष्ट तबला पखवाज वादक म्हणून सहदेव सावंत, विनोद मांडवकर, आर्यन कुशे, रोहित घाडीगावकर, प्रणव परब, वैभव मिस्त्री, विराज राणे, साई गावंड, कल्पेश लोणगळे आणि हेमंत तांबोळ यांना बक्षिसे देण्यात आली. पुरुष व महिला गटातील विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे 11, 7 आणि 5,000 रुपयांचे बक्षीस, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. महिला गटात पाचपागडी येथील अनुपम भजनी मंडळाने द्वितीय, चरई येथील स्वानंद भजनी मंडळाने तृतीय आणि गावंडबाग येथील स्वस्तिक भजनी मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट गायिका म्हणून भांडूप येथील श्रीदेव मानोबा प्रासादिक मंडळाच्या आरती पाळेकर, शिवाईनगर येथील ओम नाद ब्रह्म भजनी मंडळाच्या लोकेश भोईर यांची, उत्कृष्ट तबलावादक स्वानंद भजनी मंडळाचे भास्कर सेजवळकर आणि उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून विठाई भजनी मंडळाचे हर्षद मिस्त्री यांची निवड करण्यात आली. आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी महापौर नरेश म्हस्के, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक भरत चव्हाण, माजी नगरसेवक मुकेश मोकाशी, माजी नगरसेवक नजीब मुल्ला, माजी नगरसेविका स्नेहा आमरे, रमेश आमरे, वीरसिंहा पारशा, मंडल अध्यक्ष संतोष जयस्वाल आदींच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेचे समन्वय प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय नौपाडा मंडळ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे नौपाडा मंडळ अध्यक्ष विकास घांगरेकर, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे नौपाडा मंडळ संयोजक दिलीप नामजोशी, क्षमा पातकर, अर्चना म्हसे, अनिरुद्ध जोशी, मुकुंद शिंदे, संतोष जोंधळे, अश्विनी वेल्हणकर, ऋषिकेश जोशी, सुशांत पाठक, रंजना हजारे, वैशाली घागरेकर आणि रवी काळे यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. गेली 6 वर्ष सातत्याने समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमाने डावखरे साहेबांच्या स्मरणार्थ ही भजनांची स्पर्धाचं आयोजन केलं जातं. सुरुवातीला ठाणे शहर, ठाणे जिल्हा असं मर्यादित आपण ही स्पर्धा घेत होतो, पण टप्प्याटप्प्याने कोकणामधनं, त्याच्यानंतर आज जवळपास राज्यामधनं आपल्याला या स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी होत आहेत आणि खऱ्या अर्थाने युवकांपर्यंत किंवा युवकांची आध्यात्मिकशी नाळ जोडण्याचा एक प्रयत्न या भजन स्पर्धेच्या माध्यमाने होतोय. आपण बघितलं की या भजन स्पर्धेमध्ये नवतरुण भरपूर होते आणि एक आनंद वाटतो, एक समाधानही वाटतो की आजचा नवतरुण हा कुठेतरी रील्समध्ये किंवा इतर कामामध्ये किंवा यूट्यूबमध्ये अडकण्यापेक्षा या भजनांमध्येही त्याचा एक वेगळा आनंद घेताना बघितला जातो. त्यासाठी हा कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे आमचा याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीत आयोजित झाला. विकसित भारत संकल्प यात्रेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला ऑनलाईन संवाद. कोलबाड जागमाता मंदिर परिसरात ठाणेकर झाले सहभागी. केंद्र सरकारच्या योजना देशभरातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात झाली आहे. या यात्रेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारचे सर्व अधिकारी खेडोपाड्यापर्यंत जात आहेत, असे प्रतिपादन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन संवादात केले. विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन सोमवार सकाळी कोलबाड येथील जागमाता मंदिराच्या परिसरात करण्यात आले होते. विविध योजनांची माहिती, नोंदणी आणि आरोग्य शिबिराचा लाभ यावेळी नागरिकांनी घेतला. संकल्प यात्रेच्या वाहनाद्वारे माननीय पंतप्रधान यांचा ऑनलाईन संवाद सर्व नागरिकांपर्यंत पोहोचला. दुपारी 12:30 वाजता या ऑनलाईन संवादाला सुरुवात झाली. प्रथम माननीय पंतप्रधान यांनी देशातील वेगवेगळ्या भागात 5 ठिकाणी जमलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यात शेतकरी, हस्तकारागीर, बचत गट आदींचे प्रतिनिधी सहभागी झाले.
त्यानंतर माननीय पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत यात्रेच्या पहिल्या 50 दिवसांच्या वाटचालीचा आढावा घेतला. सुमारे 10 कोटी नागरिकांपर्यंत ही संकल्प यात्रा पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. कोलबाड येथील या संकल्प यात्रेस माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, संजय वाघुले, संदीप लेले, नंदा पाटील, दीपा गावण, उपायुक्त दिनेश तायडे आदी मान्यवर या ऑनलाईन संवादाच्या वेळी उपस्थित होते. नागरिकांनी याप्रसंगी विकसित भारताची शपथही घेतली. ऑनलाईन संवादानंतर नागरिकांनी वेगवेगळ्या स्टॉलला भेट देऊन योजनांची माहिती घेतली, तसेच आरोग्य तपासणीही करण्यात आली. केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येत्या 26 जानेवारी 2024 पर्यंत यात्रा सुरू राहणार आहे. पता चलना चाहिए कि कुछ किसान इतने जागृत हैं कि 100 साल से ये कोऑपरेटिव मूवमेंट चला रहे हैं. अच्छा मोहिदीन गारू, आपको एग्री इंफ्रा फंड की जानकारी कैसे दी? इस स्कीम से आप लोगों को कैसे लाभ पहुंचा रहे हैं? सर, हमको इसकी जानकारी आपको कोऑपरेटिव बैंक हमारे DCCB कुदन से और कोऑपरेटिव रजिस्ट्रार कुदन से मिली सर. 28 जानेवारीपर्यंत कार्यरत आहे. या माध्यमातून आपण एकूण भारत संकल्प यात्रेचे एकूण 58,000 लाभार्थी आपण फायदा घेतलेला नागरिकांनी आणि यापुढे देखील ही योजना 18 जानेवारीपर्यंत चालू राहील. यामध्ये ठाणे मालच्या परिसरातले मान्यवर सदस्य, मान्यवर व्यक्ती येऊन या योजनेला अजून कसे पुढे जातील याबाबतीत अभिनंदन करतात. मी महापालिकेच्या वतीने, माननीय आयुक्तांच्या साहेबांच्या वतीने या योजनेमध्ये आम्ही योजनेला हे करतोय. धन्यवाद. अभिनय कट्ट्यावर पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलिसांसोबत झालेल्या परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आजचे वाढत असलेले सायबर गुन्हे, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, महिलांविषयी गुन्हे जनजागृती याविषयीचा परिसंवाद व पथनाट्य आज नौपाडा रक्षक यांच्या वतीने अभिनय कट्ट्यावर आयोजित करण्यात आला होता. उपस्थित नागरिकांच्या मनातील अनेक शंका, प्रश्नांचे निरसन करण्यात आले. या परिसंवाद सहभागी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रवींद्र क्षीरसागर, पोलीस निरीक्षक श्री निकम व सायबरचे श्री तीर्थकर होते. नौपाडा विभागातील नागरिकांना अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ठाणेकर नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेवढे इंटरनेटचे फायदे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहेत त्याच्यापेक्षा इतर म्हणून काही पटीने आपण त्या गैरफायद्यांना सामोरे जात आहोत किंवा आमिषांना बळी पडत आहोत. त्यातलाच प्रकार आता किरणदादांनी सांगितलेला आहे. आमचं एकच यामध्ये आव्हान राहील की अनोळखी लिंक, अनोळखी वेबसाईट आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर ज्या काही मेसेजेस आपण बघतो, वाचतो की ज्याचा आपल्याशी दैनंदिन जीवनामध्ये संबंधच नसतो. आता थोडक्यात म्हणजे की तुम्हाला ग्रेट ब्रिटन डॉलर 25 पाऊंडाची ग्रेट ब्रिटनची लॉटरी लागलेली आहे असं ज्यावेळेला मेसेज येतो आणि ती लिंक आपण क्लिक करतो आणि नंतर मग जे काही चॅटिंग आणि संभाषण सुरू होतं, मग त्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे की ही लॉटरी मी काढलेलीच नाही आहे, तुम्ही कधी ग्रेट ब्रिटनची लॉटरी काढलेली आहे आणि त्यांनी का मेसेज पाठवावा. ह्यापूर्वी हे जनजागृतीपर कार्यक्रम आपण बऱ्याचदा ऐकलेले आहेत, वृत्तपत्राद्वारे ऐकलेलं आहे, बऱ्याचदा आम्ही सोशल मीडिया मार्फतीने ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला सांगत असतो. परंतु काहीतरी आपल्या एका सिक्स सेन्स म्हणा किंवा काय ते आपल्या वचनी पडत नाहीत किंवा आपल्याला त्या कळत नाहीत. परंतु आपण ज्यावेळी त्या कळत नकळतपणे अशा ह्या सगळ्या आमिषाला बळी पडतो तोपर्यंत खूप वेळ निघून गेलेली असते आणि त्याच्यामध्ये आपलं खूप नुकसान होतं.